आज आपण इथे पाहणार आहोत श्रीखंड पुरी म्हणजेच थंडगार आम्रखंड एकदम साध्या सोप्या पद्धतीने। तर चला मग वेळ न घालवता रेसिपीला आपण इथे सुरुवात करूया। तर इथे सर्वात आधी एक भांडं घ्यायचं आहे आणि त्या भांड्यावरती एक चाळण ठेवायची आहे। त्यानंतर इथे एक कॉटनचा कपडा घ्यायचा आहे। तर हा कॉटनचा कपडा मी इथे स्वच्छ धुवून घेतला आहे। त्यानंतर इथे ह्या कॉटनच्या कपड्यावर या पद्धतीने दही घालायचे आहे। तर मी इथे दही अर्धा किलो घेतले आहे। तुम्हाला किती आम्रखंड बनवायचा आहे त्याप्रमाणे तुम्ही इथे दहीचा वापर करू शकता। त्यानंतर इथे एक गाठ बांधायची आहे आणि या पद्धतीने चाळणीवर ठेवायचं आहे। त्यानंतर इथे एक ताट झाकायचं आहे आणि ताटावरती एक जड भांडं ठेवायचं आहे। दहीमधलं पाणी नितळण्यासाठी इथे दही 4 तासासाठी ठेवायचे आहे। 4 तासानंतर ही दही काढून घ्यायची आहे। त्यानंतर मी इथे 2 आंबे घेतले आहेत। तर हे आंबे आपण इथे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत। तर इथे आंबे आपले स्वच्छ पाण्याने धुवून झाले आहेत। तर इथे मी हे आंब्याचे साल काढून घेत आहे। तर या पद्धतीने आपण इथे आंब्याचे साल काढून घ्यायचे आहेत। त्यानंतर इथे या पद्धतीने आंबा बारीक कापून घ्यायचा आहे। तर मी इथे 2च आंबे घेत आहे। तुम्हाला किती गरज वाटते तिथपर्यंत तुम्ही इथे आंब्याचा वापर करू शकता। तर इथे दोन्ही आंबे आपले व्यवस्थित बारीक कापून झाले आहेत। त्यानंतर हाताने या पद्धतीने आंब्याचा रस पूर्णपणे काढून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि कापलेला आंबा या पद्धतीने मिक्सरच्या भांड्यात घालायचा आहे। त्यानंतर इथे गरजेप्रमाणे इलायची घ्यायची आहे आणि हा आंबा इथे मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता 4 तास झाले आहे आणि इथे दहीमधलं पूर्णपणे पाणी आपलं निथळून गेलं आहे। तर इथे आपला मस्त दहीचा चक्का तयार झाला आहे। तर इथे एक मोठं भांडं घ्यायचं आहे, त्यावरती चाळण ठेवायचं आहे आणि दहीचा चक्का घालायचा आहे। त्यानंतर इथे आंब्याचा रस घालायचा आहे। त्यानंतर इथे पिठी साखर घालायची आहे। तुम्हाला किती गोड आवडतं तिथपर्यंत तुम्ही इथे पिठी साखरचा वापर करा। त्यानंतर इथे गरजेप्रमाणे दूध पावडर घेतली आहे। जर दूध पावडर तुम्हाला घालायची असेल तर घाला, नाही घातली तरी चालेल। त्यानंतर चमच्याने या पद्धतीने पूर्णपणे दहीचा चक्का चाळून घ्यायचा आहे, म्हणजे व्यवस्थित मऊसूत होतो। तर तुम्ही इथे पाहू शकता एकदम मऊसूत असा आपला दहीचा चक्का इथे तयार झाला आहे। तर या पद्धतीने चमच्याने काढून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे चमच्याने व्यवस्थित हा दहीचा चक्का फिरून घ्यायचा आहे, म्हणजे आणखी मऊसूत करून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट घालायचे आहेत। तर हे ड्रायफ्रूट मी इथे मिक्सरमध्ये बारीक करून घेतले आहेत। तर तुम्ही इथे पाहू शकता एकदम मस्त चमचमीत आपलं आम्रखंड तयार झाला आहे। तर इथे एक छोट्या भांड्यात हे आम्रखंड आपण काढून घ्यायचं आहे आणि 1 किंवा 2 तासासाठी हे आम्रखंड आपण फ्रीजमध्ये ठेवायचं आहे। त्यानंतर आपण इथे पुरी बनवण्यासाठी पीठ मळायचं आहे। तर त्यासाठी इथे आधी मी गरजेप्रमाणे रवा घेतला आहे आणि हा रवा इथे 5 मिनिटासाठी भिजत ठेवायचा आहे। त्यानंतर इथे एक भांडं घ्यायचं आहे, चवीप्रमाणे मीठ आणि भिजवलेला रवा घ्यायचा आहे आणि गरजेप्रमाणे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे गरजेप्रमाणे पाणी घालून हे पीठ इथे मळून घ्यायचं आहे। ह्या पद्धतीने जर आपण पीठ मळलं ना तर आपल्या पुऱ्या एकदम टम्म फुगणाऱ्या आणि तितक्याच नरम बनतात। तर त्यानंतर इथे 1 चम्मच तेल घेत आहे, म्हणजे तुम्ही इथे गरजेप्रमाणे तेलाचा वापर करू शकता। तर इथे एकदम मऊसूत असं आपलं गव्हाचं पीठ मळून झालं आहे। तर लगेच आपण इथे पुरी बनवायला घेऊया। पुरी बनवण्यासाठी इथे मी मोठा गोळा तयार केला आहे आणि एकदा पीठ लावून घ्यायचं आहे आणि ज्या पद्धतीने आपण चपाती लाटतो त्याच पद्धतीने इथे मोठी चपाती तयार करायची आहे।
तर इथे मध्यम आकाराची आपण मोठी चपाती तयार करून घेतली आहे. त्यानंतर इथे गलासाने या पद्धतीने पुरी तयार करायची आहे. म्हणजे या पद्धतीने पुऱ्या बनवल्याने काय होतं, एकसारखे आपल्या इथे पुऱ्या बनल्या जातात आणि लवकर बनल्या जातात, म्हणजे अजिबात टाईम लागत नाही. तर तुम्ही इथे पाहू शकता व्यवस्थित गोल एक साईडच्या आपल्या इथे पुऱ्या तयार झाल्या आहेत. तर इथे मी तेल घेत आहे, म्हणजे किती गरज वाटते तिथपर्यंत इथे तेलाचा वापर करायचा आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता आपलं तेल गरम झालं आहे. तर तेल गरम झालं आहे की नाही पाण्यासाठी त्याआधीच थोडंसं इथं पीठ घालायचं आहे आणि पीठ वरती आल्यानंतरच इथे तेलात पुऱ्या सोडायच्या आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता एकदम टम्म अशी आपली पुरी फुगली आहे, म्हणजे इथे व्यवस्थित आपली पुरी तळली गेली आहे. तर पलटी करायचं आहे. तर इथे आपल्या सगळ्या पुऱ्या व्यवस्थित टम्म अशा फुगल्या आहेत आणि व्यवस्थित तळल्या गेल्या आहेत. एकदम मस्त लालसर अशा पुऱ्या आपल्या इथे तयार झाल्या आहे. तर काढून घ्यायचं आहे. तर ही पुरी अजिबात तेलकट बनली नाही आहे. तर बाकीच्या राहिलेल्या पुऱ्यासुद्धा आपण इथे याच पद्धतीने तयार करायच्या आहे. तर इथे 2 तास झालं आहे आणि एकदम मस्त चविष्ट असं थंडगार आपलं इथे आम्रखंड तयार झालं आहे. आणि तुम्ही इथे पाहू शकता एकदम टम्म फुगलेली आणि तितकीच नरम आपली पुरीसुद्धा तयार झाली आहे. तर तुम्ही पाहू शकता इथे पूर्णपणे गोड जेवण आपलं तयार झालं आहे. तर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि असेच छान छान रेसिपी पाहण्यासाठी भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.